बघा मी सगळ्या फॉल ह्या धुवून आता वाळत घालणार आहे, कारण की ह्या लावायच्या आहे साडीला. तर ही आहे धनश्रीची, अजून आहे विमल आहे, लक्ष्मी आहे, विमल नाही ही लक्ष्मी आहे, श्रीलक्ष्मी, अंजली आहे, ही आहे अंजलीची. तर अशा ह्या सगळ्या प्रकारच्या फॉल मी आणल्या, कारण की एकसारख्या भेटल्या नव्हत्या. तर जास्त अंजलीच्या आहे आणि एकच आहे लक्ष्मी आणि 2 आहे धनश्रीच्या. तर सगळ्या छान फॉल होत्या. आणि बघा फॉल बघा, तर एवढ्या सगळ्या साड्या अनकम्प्लीट आहे. तर आता मी ह्या सगळ्या स्वच्छ धुवून घेते, पाण्यातून काढते, प्रेस करून मग मला लावायच्या आहे. प्रत्यक्षं ततमसि त्वं साक्षात् गणपते त्वमेव प्रत्यक्षं केवलं कर्तासि. शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं.
भाजी बनवली मसाले वांग्याची. तर शेजारच्या काकूनी वांगे दिले होते खूप छान. त्यांच्या वाड्यामध्ये लावलेले आहेत झाडं वांग्याचे. तर त्यांनी वांगे आणून दिले, खूप सारे वांगे होते. तर मी केली आज मसाले वांग्याची भाजी. आणि ताईला म्हटलं की तुम्ही भाजी काही बनवू नका, मीच आणून देते. तर बघा, ही जाते मी खाली घेऊन ताईंसाठी. आणि ज्यांच्या घरून वांगे आणले तर त्यांच्यासाठी पण ही भाजी काढली. तर हे देऊन येते मी सगळ्यात आधी. तर फ्रेंड्स, आत्ता वाजले दुपारचे 2. आणि चला तर मी आज शिवते 2 ब्लाऊज. तर हे 2 ब्लाऊज शिवायचे आहे. ऑनलाईन साडी बोलवली ती आहे. तर साड्यांना पिको करायची आहे. काल जे सगळं आणलं ना, फॉला वगैरे त्या धुवून ठेवल्या मी, प्रेस करायच्या आहे. तर सगळ्यात आधी ब्लाऊज शिवते. तर बघा फ्रेंड्स, मगा शिवलेलं हे ब्लाऊज आणि झालेलं आहे हे कंप्लीट शिवून. मला गोल गळ्यामध्येच ब्लाऊज आवडतात सगळे. तर हे गोल गळ्यामध्येच आहे. आणि फक्त बाह्या खूप लांब शिवल्या, 11 बाह्या घेतल्या. आणि गोट हा थोडासा डार्क कपड्याचा लावला, बघू शकता. म्हणजे पोपटीसर कलर आहे हा, आणि हा डार्क ग्रीन आहे. तर छान वाटतं. आणि तसं पण मी प्रत्येक ब्लाऊजला जो गळ्याची पट्टी आहे ना, ही थोडी विरुद्धच लावते. आणि हिरव्या रंगाचं ब्लाऊज हे फाटलं म्हणजे खराब झालं होतं एक ब्लाऊज. दाखवते मी तुम्हाला. तर बघा, हे ब्लाऊज माझं. तर आता बघा, हे खूप खराब झालं. हे पण प्रेसला द्यायसाठी मी टाकलं होतं. आणि थोडंसं हे विरलेलं पण आहे, म्हणून हे ब्लाऊज आता गेलं कामातून. असा कापड भेटला नाही, म्हणून हा कापड भेटला. तर हे शिवलं. हे पण प्रेसला देते मी आता. सकाळी प्रेसला टाकून देईल. आणि आत्ताचा स्वयंपाक करून झाला. पोळ्या केल्या आणि गोबीची मोकळी भाजी बनवली. मग अशी रश्श्याची मसाल्याची भाजी बनवली होती, म्हणजे भरली वांगी. तर आत्ता गोबीची भाजी मोकळी आणि पोळ्या बनवल्या. आणि आत्ता रात्रीचे वाजलेले आहे 9. तर चला, गहू आणले. गहू संपले होते तर गहू आणले आज. आणि आजचा ब्लॉग पण मी इथेच संपवते. तर चला तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग पण इथे संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.